कसं काय पब्लिक, आज आपण आलोय 100 किलोमीटर लांब जुन्नर सोमंतवाडी गावामध्ये. अमितचं शूट होतं, सकाळी काही व्हिडिओ काढता आला नाही. तर आजचा पूर्ण शूट हा अमितचाच आहे. मी फक्त त्याच्यासोबत आलो आहे. कालच झालं होतं. सकाळी व्हिडिओ न काढण्याचं कारण की सकाळी लवकर 5 वाजता आम्ही उठलो आणि सकाळपासून ट्रॅव्हल करतो आहे. 150 किलोमीटर कंटिन्यू ट्रॅव्हल करत होतो. त्याच्यामुळे जरा केस पण झाल्यात खराब, समजून घ्या. तर खूप दमलो आहे. आता इंट्रो तर तुम्हाला कळालाच असं ना, आम्ही एका व्यवसायाच्या बद्दल माहिती घेण्यासाठी इथं आलो आहे. थोड्या वेळात शूट पूर्ण करून भेटू. तर मित्रांनो, आत्ता शूट झालेलं आहे आमचं आणि आता आम्ही चाललो आहे इथनं नेक्स्ट पॉईंटवरती. तर भूक तर खूप लागली, सकाळपासून काय खाल्लं नाही आम्ही. तर तुम्ही हा व्ह्यू पहा. गाडीवरती सकाळपासून ट्रॅव्हल करतोय. मी गाडी चालवत होतो पण आता शूट झाले. लय दमलोय, खूप दमलोय. गाडी पाठीमागं पाहू शकता किल्ले शिवनेरी, छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ. तर आपण त्यांना इथनंच नमन करूया. वरती जाता येणार नाही आपल्याला. तर लेट्स गो पुढे. आपण पुढच्या पॉईंटला जाऊ. आता आम्हाला इथं वरती काय जाता येणार नाही आहे. आम्हाला खूप उशीर झाला ऑलरेडी आणि आम्ही खूप दमलोय. सकाळपासून 150 किलोमीटर वन स्टॉप गाडी चालवली एकट्याने. आता अमितकडे गाडी दिलेली आहे. एकदम ग्रीनरी आहे. लेट्स सी द क्लिप्स. सॅल्यूट टू जुन्नर. काय लागली होती भरपूर. तर हॉटेलमधनं थोडा एक आपलं ग्रेव्ही टाईप म्हणजे मिसळ घेतलेली आहे आणि आम्ही इथं बसलोय मस्तपैकी असं झाडाखाली. डब्बा आणला होता घरून. शूट झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आम्ही आता घाईमध्ये डब्बा उघडतोय. भूक लागली भरपूर, सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. आणि तुम्ही एकदा व्ह्यू पहा. एकदम निसर्ग रम्य ठिकाणी आम्ही बसलो, झाडाखाली बसलेलो आहे आणि तर खूप भारी वाटते. मस्त अशी हवा आहे. आणि चला पहिलं जेवून घेऊ, भूक लागली. असं रानात जेवायला तुम्हाला गावाकडच्याच ठिकाणी बघू शकता तुम्ही. असं आम्हाला खूप भारी वाटतंय. जेवायला बसलोय मस्तपैकी. बस काऊन देऊ. बस थोडा बस. मित्रांनो, रानात जेवाय पण लायकी लागते आणि तो फक्त रानात शेतकरी देऊ शकतो. तांदळाची भाकर, बटाट्याची भाजी आणि कांदा
एक नंबर. अमित कसं आहे जेवण? नादच नाही करतो, खतरनाक. आम्ही आता जेवतो, मी भेटतो थोड्या वेळात. तर मित्रांनो आत्ताच आमचं जेवण झालं जस्ट. खूप छान जेवण होतं. आता विचार केला इथं हे कचरा इथं फेकण्यापेक्षा निसर्गाची हमी न करता आपण हे सगळं इथं एकत्रित गोळा केलंय. आपल्याला कुठं जिथं कुठं डस्टबिन दिसन तिथं आपण हे टाकून देऊ. लेट्स गो, भेटूया नेक्स्ट पॉइंट वरती. अमित भाऊ कटाळे आता गाडी चालवायला म्हणलं, आता मीच गाडी घेतो. गाडी बोले रफ्ता चलाएंगे. किती आहेत बकरं सगळी? 200. तर आता आपण पोचलोय, जस्ट पोचलोय. थोडं थांबलो इथं, खूप ऊन आहे. गाडी लावली आपली इथं. अमित गेलाय पाणी प्यायला, त्याला ताण लागली. ती पाणी संपलंय आमचं इकडं पूर्ण रस्त्याने. आम्ही पाणी पाहत होतो पण पाणीच मिळालं नाही आम्हाला. एक सुद्धा दुकान नव्हतं इथं. थोडं थांबलोय. अमितचा मित्र आहे, खूप इंटरेस्टिंग व्यक्तिमत्वाला तुम्हाला आता मी भेटवणार आहे थोड्या वेळाने. ते गेला त्याच्यासोबत, त्यांच्या मित्रांच्या घरी गेला आहे आम्ही. थोड्या वेळाने तुम्हाला मी दाखवतो, त्यांच्यासोबत आपण बोलू थोडंफार. ते जास्त कॅमेरे पुढे येत नाही पण खूप इंटरेस्टिंग आणि स्वतःचा व्यवसाय स्टेबल करून ते खूप मोठ्या आता सध्या सक्सेसवरती आहे. तर तुम्हाला मी भेटवतो थोड्या वेळामध्ये. मित्रांनो ह्यांनाच मी सकाळपासून तुम्हाला एवढ्या वेळ थांबवलं, ह्यांना सकाळपासून भेटणार होतो. तर अमितचे म्हणजे सहकारी, यांच्याकडनंच आम्ही सगळं शिकले, गोट फार्मिंग वगैरे. पुणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठा गोट फार्म ऐश्वर्या गोट फार्म ओनर आहे, त्यांचं नाव आहे नितीन भाऊ. हां, तर नमस्कार, रामकृष्ण हरी. सकाळपासून आमचे विवर तुम्हाला पाहण्यासाठी झालं, कोणाला भेटायला चालवलंय. तर धन्यवाद, आज तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये आले. तुम्हाला काय सांगायचं का? आपल्याकडे सोजतमध्ये तुम्हाला ब्रँड माल भेटेल. सगळ्यात क्वालिटी म्हटलं तर सोजतमध्ये आपण देऊ, काही अडचण नाही. तुम्हाला पाहिजे त्या वजनाचं, पाहिजे त्या क्वालिटीमध्ये माल आपल्या फार्मला भेटून जाईल. आपल्याकडे मास क्वांटिटीत 500 ॲनिमल राहतात आपल्यासाठी. तर मित्रांनो जर तुम्हाला कोणाला शेळी पालनाविषयी काही माहिती पाहिजे असेल, प्रशिक्षण घ्यायचं असेल, एक दिवसाचा थोडाफार वेळ काढून ते स्वतः तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतील. नक्की विजिट करा. तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा नंबर देऊ आपण, कॉल करा, सगळ्या काही गोष्टी तुम्हाला व्यवस्थित सांगतील. थँक्यू. तर मित्रांनो नितीन भाऊशी तुम्ही बोललात, खूप भारी व्यक्तिमत्व आहे. आज आपण त्यांना 150 किलोमीटर आपल्या गावावरून त्यांना भेटायला आलो होतो. खूपशी माहिती आपण त्यांच्याकडनं घेतली. खूप साधा भोळा माणूस आहे, त्यांचं राहणीमान साधं भोळ आहे. आज आपण काय करणार आहे, आता इथनं निघणार आहे त्यांच्या गावावरनं. आपल्याला खूप लांब जायचं आहे, गाडीवरती जायचं आहे. सहजासहजी आपल्याला व्हिडिओ काढता येणार नाही आहे. त्यांचं जी काय तुम्हाला जर त्यांची माहिती पाहिजे असेल तर त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्यांचे वेबसाईटची लिंक आणि नंबर, कोणाला गोट फार्मिंग करायचं असेल तर आम्हीच्या चॅनलवरती फुल व्हिडिओ आहे, तर तुम्ही जाऊन बघू शकता. तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. असे नवनवीन ब्लॉग्स आपण डेली आज आणणारे. मी टार्गेट घेतले 365 दिवस डेली ब्लॉग, प्रत्येक दिवशी एक ब्लॉग मी टाकणार आहे. आणि आपली जर्नी ही 1 वर्षाची, आजपासून तर 1 वर्षानंतर काय राहील, किती सपोर्ट आपण गेन करतोय, किती सबस्क्रायबर आपण गेन करतोय ह्याच्यावरती असेल. तर प्लीज सबस्क्राईब करा. एक मिनिटं सुद्धा लागत नाही सबस्क्राईब बटन दाबायला आणि बेल आयकन दाबायला. तर प्लीज
तुमच्याकडे नम्र विनंती आहे, तुम्ही मला सपोर्ट दाखवा, मराठी माणसाला सपोर्ट दाखवा. जय महाराष्ट्र.